नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 31 मे 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. त्याचसोबत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक्झिट पोलचे निकाल आपल्याला बघायला मिळतील आणि मार्केटमध्ये त्याचा जो परिणाम दिसणार आहे आपल्याला तो सोमवार दिनांक 3 जून रोजी आपल्याला दिसणार आहे. त्याचसोबत मंगळवारी 4 जून रोजी निकाल जाहीर व्हायला सुरुवात होतील आणि त्याचा सुद्धा मार्केटवर आपल्याला परिणाम बघायला मिळणार आहे. तर त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी जे काही मार्केटमध्ये परिणाम आपल्याला बघायला मिळतील त्याची तयारी आपल्याला उद्याच करावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी निवडणूक निकालाचं विश्लेषण कसं करायचं असतं, अर्थात आपण अतिशय म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण सामान्य ट्रेडर आहोत. आपल्याला कशा पद्धतीने निवडणूक निकालाचा विचार करायचा असतो आणि कशा पद्धतीनं आपल्याला ट्रेडिंग सेटअप बनवायचा असतो हे मी इथे सांगण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मी ह्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज शेअर करणार आहे. तर त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण सर्वांनी शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झालं व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता आज गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की आज फार मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळणार नाही. थोडंफार सेलिंग जरी झालं तरी सुद्धा आपल्याला रिकव्हरी बघायला येईल. तर झालं असं की बँक निफ्टीनं माझी जशी अपेक्षा होती किंवा माझं जे काही रीडिंग होतं त्यानुसारच बँक निफ्टीमध्ये आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळाली. ओपनिंग नंतर एक खूप मोठं बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर काय झालं, तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये रेझिस्टन्स घेतला गेला होता त्याच एरियात पुन्हा आणि हे बऱ्याच वेळेला असंच आपल्याला बघायला मिळतं. तर त्यानंतर काय झालं, थोडंसं सेलिंग आलं. सेलिंग साधारण कुठपर्यंत आलं, तर हा जो बाउन्स होता याच्या साधारणपणे 50% लेवलपर्यंत हे सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर तिथे आपल्याला जर बघितलं तर एक ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला. त्यानंतर पुन्हा एकदा तेजी झाली आणि ह्या वेळेला आपण बघू शकतो की ही लेवल ब्रेक करायचा प्रयत्न झाला, मात्र तो पुन्हा फेल झाला आणि पुन्हा बाईंग बघायला मिळालं. म्हणजे थोडक्यात एक व्होलाटाईल आपल्याला मार्केटमध्ये चित्र बघायला मिळालं. आता हे असं का होतंय याचं कारण लक्षात घ्या की आपल्याला आता निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत आणि त्याच्यासाठी सगळेजण आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या तयारी करतायत. काही जणांनी खूप आधीपासून काही स्टॉक घेतलेले असतील तर त्यांना असं वाटतंय की आपल्याला निवडणूक निकालाच्या आधी प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं आहे. काही जणांना असं वाटतंय की निवडणूक निकालानंतर कदाचित मार्केटमध्ये तेजी होईल म्हणून त्यांना खरेदी करायचं आहे. काही जणांना असं वाटतंय की निवडणूक निकालानंतर कदाचित मार्केटमध्ये मंदी होईल म्हणून त्यांना शॉर्टच्या पोझिशन बनवायच्या आहेत. आणि असं एकाच वेळेला अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे विचार करतायत आणि म्हणून अशी व्होलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळते. आपण काय करू शकतो ते पण मी शेवटी या व्हिडिओच्या सांगणार आहे. आता आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. तर बँक निफ्टीमध्ये शेवटी आपण बघू शकता की जवळजवळ आपल्याला 500 पॉईंटची मूव्हमेंट, वाईल्ड मूव्हमेंट बघायला मिळाली. तर इथे वरच्या बाजूला आपण 49,050 ही लेवल आपल्याला, आणि ही 49,050 लेवल जर तुम्ही आठवत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल या आठवड्यात अनेक वेळेला आपल्याला ही लेवल कुठे ना कुठेतरी बघायला मिळालेलीच आहे. तर 49,050 ही लेवल आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 48,550 घेतली आहे. 500 पॉईंटचं अंतर असल्यामुळे साधारण आपण इथे 48,822 च्या आसपास, आता मी काय करतो एक्झॅक्ट जे काय असेल त्याच्या मध्य काढतो आणि इथे लिहिताना राऊंड फिगर लिहितो. तर त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की 49,822 च्या आसपास किंवा 823 च्या आसपास ही सेंटर लाईन येते. काय होऊ शकतं,
आता उद्याच म्हणजे जी काही तयारी करायची आहे निवडणुकीच्या निकालाच्या दृष्टीनं, त्याच्यासाठी उद्याच शेवटचा दिवस आहे. आपल्याला जे काही करायचं असेल ते उद्याच करावं लागेल, कारण सोमवारी जेव्हा मार्केट ओपन होईल तोपर्यंत एक्झिट पोलचे निकाल आलेले असणार आणि एक्झिट पोलला रिॲक्ट करूनच मार्केट ओपन होणार आहे सोमवारी, आणि मंगळवारी लगेच आपल्याला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. म्हणजे दोन्ही दिवस व्होलॅटिलिटी असणार. आपल्याला जे काही करायचंय ते उद्याच करावं लागेल. फार फार तर उद्या मार्केट क्लोज होताना वगैरे आपण या काही गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो. पण त्यापूर्वी काय करायचं ते आत्ता आपण बघूया. तर इथे वरच्या बाजूला ओपन झालं आणि जर समजा 49,000, 49,050 ही जी लेवल आहे, म्हणजे साधारण 49,000 ते 49,050 हे 50 पॉईंटची लेवल आहे, ही रेझिस्टन्स आहे. जर ही ब्रेक झाली उद्या, कारण आपण बघा इथे एक अटेम्प्ट केला, इथे त्याच्या थोडा खाली राहिला, पण एक अटेम्प्ट झालाय, इथे एक अटेम्प्ट झालाय, आता 2-3 अटेम्प्ट झालेत. जर समजा वर जाणार असेल तर काय होऊ शकतं, एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकते. 49,050च्या वर जात असेल तर 49,150, 49,250 आणि 49,350 असे तीन वरच्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणामुळे आपल्याला इथे वर ओपन झालं आणि खाली येत असेल तर खालचा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. कारण तुमच्या लक्षात आलं असेल बघा, 48,500 ते 48,550 ह्या ठिकाणी आपल्याला सपोर्टचं काम केलेलं आहे. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता, तुम्ही जर ते मागेपासून आपण ट्रॅक केलं तर इथे सुद्धा खूप काळ 48,500 550 ला सपोर्ट घेतला होता. थोडंसं खाली गेल्यासारखं झालं, लगेच वर आलं, परत तिथे सपोर्ट घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, हा एरिया जो आहे हा आपल्यासाठी इथे सपोर्ट म्हणून काम करेल. तर इथून खाली येत असेल तर 48,000 साधारणपणे 800च्या खाली येत असेल तर 48,500च्या आसपास इथे सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो आणि पुन्हा अशी व्होलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र जर काही कारणामुळे 48,550 ते 48,500 ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग आपल्याला 48,450, 48,350 आणि 48,250 या लेवल बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. काहीतरी आता मोठं होण्याची शक्यता अगदी उद्या नाही तर पुढच्या आठवड्यात तरी नक्कीच आपण अपेक्षा करू शकतो. एक मोठी तेजी पण होऊ शकते, मोठी मंदी पण होऊ शकते, आणि आपण कशी तयारी करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता आपण हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता मी तुम्हाला काय करतो, बाकीचं विश्लेषण सांगायचं असल्यामुळे निफ्टीचं अनालिसिस करून सांगत नाही. निफ्टीमध्ये आज थोडंसं सेलिंग वाढलं तुम्हाला लक्षात येईल आणि शेवटी एक बाउन्स आला. निफ्टीमध्ये एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारे मूव्हमेंट झालेली दिसतेय. तर तुम्ही नेहमीच्या विश्लेषणाच्या आपल्या पद्धतीनुसार याच्यामध्ये विश्लेषण करू शकता. मी चार्ट तुम्हाला दाखवलेला आहे, याचा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ह्या झाला निफ्टीचा चार्ट. त्यानंतर आपण जाऊया फिन निफ्टीचा चार्ट बघूया. फिन निफ्टीमध्ये बँक निफ्टी प्रमाणेच आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळाली. तर इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय, याचाही तुम्ही पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर मी तुम्हाला पुढे नेतोय आणि शेवटचा इंडेक्स जो आहे, आज थोडंसं विश्लेषण पटापट करायचं आहे, कारण आपल्याला बाकीची गोष्ट जी आहे म्हणजे इलेक्शनसाठीच्या ज्या काय आपल्याला तयारी करायची आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे, तर त्या बाबतीत मी तुम्हाला जास्त माहिती देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट. तुम्हाला ह्याचाही सुद्धा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायचं आहे. स्टॉकच्या विश्लेषणामध्ये सुद्धा आपण जे ह्यापूर्वी केलेले स्टॉक आहेत तर त्या स्टॉकमध्येच मी तुम्हाला फॉलोअप सांगणार आहे, कशा कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये आता मूव्हमेंट होते. म्हणजे ते सुद्धा आपण काय करू, थोडंसं पटापट बघण्याचा प्रयत्न करूया. मी टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम केली आहे आणि तुम्हाला जे स्टॉक मी दिले होते ते आता मी दाखवायला सुरुवात करतोय. कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये बघा, जसं आपण म्हटलं होतं त्या पद्धतीनं होताना दिसतंय. पहिल्यांदा ब्रेकआउट आला, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता आपण वर चाललोय. अगदी जसं कॉपी बुक स्टाईल किंवा जसं मला अपेक्षित असतं त्या पद्धतीनं
कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये आपल्याला मुवमेंट एन शेप बघायला मिळालेली आहे. आता काय होऊ शकतं, तर आता हा जो हाय आहे तो अजून ब्रेक झालेला नाही. जर उद्या ह्या ब्रेक होऊन वर टिकलं तर ह्याच्यामध्ये एक आणखीन मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं कोरोमंडल इंटरनॅशनल विषयी. मागचे 2 दिवस हा स्टॉक बघतोय, त्यामुळे जास्त आपण त्याच्याविषयी आता चर्चा करणार नाहीये. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे तो आहे टोरंट पॉवरचा. टोरंट पॉवरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आपल्याला एक ट्रायंगल पॅटर्न बनत होता आणि आपण ते विश्लेषण केलेलं होतं. ट्रायंगल पॅटर्नचा आता ब्रेकआउट आपल्याला आलाय, पण अजूनही आपल्याला इथे काय होतं, ही जी लेवल आहे, ही लेवल म्हणजे ट्रायंगल पॅटर्नसाठी ही वरच्या बाजूची जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक झाली आहे. पण आपल्याला जी इम्पॉर्टंट लेवल ब्रेक होणं आवश्यक होतं ते झालं नाही आहे आणि ह्या छोट्या एरियामध्ये 2 दिवस आपल्याला ट्रेड होताना दिसतोय. इथे सुद्धा कसं झालंय, आपल्याला जसं अपेक्षित तसंच झालेलं आहे. ब्रेकआउट आला, एक हाय बनला, लेवल टेस्ट करायला खाली आलं. आता बघायचं आहे आपल्याला की पुन्हा वर जाणार आहे तर मग ब्रेकआउट कन्फर्म होईल, किंवा इथून खाली येणार असेल तर मग हा ब्रेकआउट फेल होईल आणि खालच्या बाजूला ब्रेकआउट आला तर आणखीन वेगानं आपल्याला खाली जाताना बघायला मिळू शकतं. त्यामुळे येणारे 2 दिवस टोरंट पॉवर ह्या स्टॉकसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिवशीनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर HDFC लाईफ, मी तुम्हाला HDFC लाईफमध्ये सांगितलंच होतं की ब्रेकआउट फेल्युअर झालाय. हे आपल्याला कालच कन्फर्म झालं होतं. त्यामुळे आज तुम्ही बघू शकता की डायरेक्ट गॅपडाऊन ओपन झालं. म्हणजे हे आपल्याला इथे लक्षातच येतं की हे गॅपडाऊन झालं आणि आता शूटिंग स्टार इथे कॅन्डल बनलेली आहे. याचा अर्थ काय की ब्रेकआउट फेल्युअरमुळे आपण भरपूर खाली आलोय. शूटिंग स्टार ही लेवल मी तुम्हाला आधीच सांगितलेली होती, ह्या लेवलपर्यंत आले, शूटिंग स्टार बनलाय. ही लेवल जर खाली आणखीन ब्रेक झाली तर आपण ह्या लेवलपर्यंत येऊ. मी मुद्दाम ही लेवल म्हणतोय. तुम्ही हा स्टॉक ओपन करून या पद्धतीनं विश्लेषण करा आणि त्या लेवल ॲक्च्युअल तुम्ही काढा. तर तेवढं बरेच जण म्हणतात सर तुम्ही ही लेवल म्हणतात, या कुठली लेवल सांगा. मग तुम्हाला सगळं स्पून फिडिंग करायचं नाहीये मला, कारण तुम्हाला स्वतःला सुद्धा चार्ट रीडिंग समजलं पाहिजे. तुम्ही स्वतः सुद्धा चार्टवर जाऊन काम केलं पाहिजे, तरच तुम्हाला त्या लेवल लक्षात येतील. आणि तेवढ्या प्रत्येक लेवल सांगत बसण्यामध्ये खूप वेळ आपला जाऊ शकतो. पुढच्या स्टॉककडे जाऊया आपण. शेवटचा स्टॉक आहे DLF. DLF मध्ये सुद्धा मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, एक मोठी मुवमेंट झाली, त्यानंतर पॉज घेतला गेला आणि आता कंटिन्युएशन झालं, बरोबर. आणि आपल्याला जे अपेक्षित होतं ह्या 2 लेवल ब्रेक होणं, त्या 2 लेवल आता ब्रेक झालेल्या आहेत. त्यामुळे आता हा जर लो तुटला तर येणाऱ्या काळात DLF मध्ये सुद्धा मोठं सेलिंग होण्याची शक्यता आहे. तर हे झालं स्टॉकचं विश्लेषण. इंडेक्सच्या विश्लेषणानंतर स्टॉकचं विश्लेषण आपण केलं. आता आपल्याला दुसऱ्या पार्टकडे जायचं आहे. आपल्याला निवडणूक निकालाचं विश्लेषण कसं करायचं, कशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेडिंग सेटअप बनवायचा, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ते बघायला आपण सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी एक इव्हेंट ट्रेडिंग स्ट्रॅटजी कशा पद्धतीनं डिझाईन करायची असते हे मी इथे तुम्हाला सांगणार आहे. इव्हेंट ट्रेडिंग ह्याला का म्हणतोय, कारण कुठलाही इव्हेंट जेव्हा असेल, बजेट असेल, लोकसभा निवडणुकीचे निकाल असतील, किंवा पूर्वी काय असायचं, जे रिझर्व्ह बँकेचं दर तिमाहीला धोरण जाहीर व्हायचं त्यावेळेला सुद्धा एक इव्हेंट असायचा. आता सध्याचे जे आपल्याला दर तिमाहीचे निकाल येत आहेत ते नो इव्हेंट होत आहेत. म्हणजे त्याचा इव्हेंटला काही मार्केट फार रिॲक्ट करत नाही आहे. कदाचित निवडणुकीनंतर जे RBIचे रिझल्ट सुद्धा दर तिमाहीनं येतील त्यावेळेला सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये एक मुवमेंट झालेली बघायला मिळू शकेल. तर आत्ता आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा इव्हेंट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी बनवायची ते आपण थोडक्यात बघणार आहोत. आता आपल्याला सगळ्यात आधी कुठलाही जेव्हा इव्हेंट असतो तर त्या इव्हेंटचा आपल्याला अंदाज करावा लागतो की काय होऊ शकतं. निवडणूक निकालासंदर्भात आपल्याला सुद्धा आपला अंदाज ठरवावा लागेल. मी माझा अंदाज सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पहिला अंदाज काय असू शकतो की आहे तेच सरकार पुन्हा येईल. म्हणजे सध्या BJP लेड NDAचं सरकार आहे तेच पुन्हा येऊ शकेल, असा जर आपला अंदाज असेल तर काय करायचं ते बघणार आहोत. कदाचित आपला अंदाज असा असू शकतो की विरोधी पक्षाचं सरकार येईल, म्हणजे काँग्रेस लेड इंडिया आघाडीचं सरकार येईल. तर तसं होणार असेल तर काय करायचं असतं, म्हणजे आपला अंदाज कसा आहे त्यावर आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. आता मॅक्झिमम लोक काय करतात
तर मॅक्झिमम लोकांना काही माहीत नसतं. आपण काही सेपोलॉजिस्ट नाही, म्हणजे आपण काही एक्झिट पोल करत नाही किंवा आपल्याला आपण कुठे जाऊन लोकांची फार मतं पण घेऊ शकत नाही. तर त्यामुळे संपूर्ण देशाचा अंदाज आपल्याला लावता येत नाही. मग अशा वेळेला मॅक्झिमम ट्रेडर जे असतात ते काय करतात की काहीही होऊ शकतं ह्या पद्धतीनं ते ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज बनवतात. जनरली काय होतं ते आता आपण बघूया. जर समजा आहे तेच सरकार येणार असेल तर मार्केटमध्ये काय होतं, सर्वसाधारणपणे म्हटलंय मार्केटमध्ये तेजी होते. तुम्ही बघू शकता 2014ला बीजेपी लेड एनडीएचं सरकार आलं, त्यानंतर ते जेव्हा रिपीट झालं 2019ला त्यावेळेला मार्केटमध्ये तेजी झाली होती. त्यापूर्वी 2004ला काँग्रेसचं सरकार आलं होतं, काँग्रेस लेड युपीएचं सरकार आलं होतं आणि 2009 मध्ये जेव्हा ते पुन्हा रिपीट झालं त्यावेळेला सुद्धा मार्केटमध्ये तेजी झाली होती. म्हणजे मार्केटला काय पाहिजे असतं, आहे तेच सरकार पुन्हा येतंय का, मग ते काँग्रेसचं येऊ दे किंवा बीजेपीचं येऊ दे, हे कशासाठी पाहिजे असतं, तर आहे त्या पॉलिसीज तशाच चालू राहतील आणि मग बऱ्याच जणांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही ॲडजस्टमेंट करायला लागणार नाहीत. ह्यामुळे आहे तेच सरकार जेव्हा रिपीट होतं मार्केटमध्ये तेजी बघायला मिळते. आता जर तेजी होणार असेल तर आपल्याला सिंपल स्ट्रॅटेजी आहे. आपण काय करायचं, कॉल बाय करायचा किंवा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय करायचं. बरोबर. आता ते कधीचं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही झाली पहिली स्ट्रॅटेजी, अगदी सगळ्यात सिंपल ही असू शकते. दुसरी स्ट्रॅटेजी काय आहे, जर विरोधी पक्षाचं सरकार येणार असेल तर मार्केटमध्ये सर्वसाधारणपणे मंदी होते. सर्वसाधारणपणे म्हणतोय, 2014ला जेव्हा बीजेपी लेड एनडीएचं सरकार आलं होतं त्यावेळेला मार्केटमध्ये मंदी झालेली नव्हती. पण आत्ता जर समजा विरोधी पक्षाचं सरकार येणार असेल तर मार्केटमध्ये नक्कीच मंदी होऊ शकते, कारण आत्तापर्यंत सगळ्या न्यूजपेपरनी जो अंदाज व्यक्त केलाय त्यानुसार लोकांनी ट्रेडिंग पोझिशन घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळीकडे आहे तेच सरकार रिपीट होईल असाच अंदाज आहे. तर त्यामुळे त्याच्या विरुद्ध झालं तर मार्केटमध्ये मंदी बघायला मिळेल. अर्थात नवीन सरकार बीजेपीचं आलं तरी सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये मंदी बघायला मिळणार. एक सुरुवातीला तेजी होईल आणि नंतर प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे जर असं होणार असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पुट कॉन्ट्रॅक्ट आपल्याला बाय करायचं आहे किंवा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट सेल करायचं. ही झाली दुसरी सिंपल स्ट्रॅटेजी. ह्या दोन स्ट्रॅटेजी एवढ्या महत्त्वाच्या नाहीत कारण आपल्याला त्या सर्वसाधारणपणे माहीत असतात. जर आपल्याला काहीच अंदाज नसेल आणि बऱ्याचपैकी लोक ह्याच पद्धतीनं ट्रेडिंग करतात तर मी खाली तुम्हाला 3 स्ट्रॅटेजीज सांगणार आहे. त्या स्ट्रॅटेजीज आपण जनरली वापरतो. पहिली स्ट्रॅटेजी आहे, ह्या तिन्ही स्ट्रॅटेजीज ऑप्शन मधल्या आहेत. पहिली स्ट्रॅटेजी आहे ज्याला लॉंग स्ट्रॅडल असं म्हणतात. लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय ते मी थोडक्यात आता थेरोटिकली सांगतो, मग प्रॅक्टिकली दाखवतो तुम्हाला. लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय, सध्या बँक निफ्टी आपण असं समजूया की 49,000ला आहे, असं उदाहरणासाठी समजूया. 49,000ला बँक निफ्टी आपल्याला ट्रेड करते. आता काही होऊ शकतं, काही होऊ शकतं म्हणजे 49,000 वरनं मार्केटमध्ये जाऊन 50,000 जाऊ शकतं. बरोबर. किंवा इथून खाली येऊन 48,000 येऊ शकतं. उदाहरण घेतोय, ह्याच्यापेक्षा मोठी मुवमेंट सुद्धा होऊ शकते. म्हणजे वर 50,000 सोडून 51,000ला जाऊ शकतं, खाली 48,000 सोडून 47,000ला येऊ शकतं. पण एक आहे तिथून एक मोठी मुवमेंट कुठल्याही दिशेनं होऊ शकते. मग अशा वेळेला आपल्याला काहीच अंदाज नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं, तर आपण लॉंग स्ट्रॅडल बनवायचं. लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय, तर 49,000चा आपण कॉल बाय करायचा. म्हणजे कॉल जो असतो तो आपल्याला बाय करायचा आहे आणि 49,000चा पुट सुद्धा बाय करायचा आहे. ओके. आपल्याला पुट जो आहे पी, तो सुद्धा बाय करायचा आहे. काय होईल, मार्केट समजा आता उदाहरणासाठी सांगतो की सी आहे 100 रुपयाला. ओके. आणि पी आहे 100 रुपयाला. हे उदाहरण सांगतोय. काय होऊ शकतं, जर समजा इथे आहे मार्केट तेजी झाली, कुणाचंही सरकार येऊ दे, मार्केटमध्ये समजा तेजी झाली आणि 49,000चं खरोखरच 50,000ला गेलं तर काय होईल, जो 100 रुपयाला आपल्याला कॉल मिळत होता त्याची किंमत 1,000 रुपये होईल. बरोबर. आणि पुटची किंमत 0 होईल. आपण घातले होते किती, आपण घातले होते 200 रुपये. बरोबर. 200 पॉईंटसाठी आपण ट्रेड केला होता, म्हणजे 200 रुपये नव्हते, हे 1500 हे 1500 3,000 रुपये घातले होते. पण आपण इन्व्हेस्टमेंट किती केली होती, 200 पॉईंटची. मिळाले किती पॉईंट, 1000 पॉईंट. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपला फायदा किती झाला, 800 पॉईंटचा फायदा झाला. जर समजा इथून खरोखर खाली आलं मार्केट काही कारणामुळे आणि 1000 पॉईंट खाली आलं, पुटची किंमत 100 वरनं 1000 जाईल, कॉलची व्हॅल्यू 0 होईल. आपण घातले किती, 200 पॉईंट, मिळाले किती, 1000 पॉईंट. म्हणजे इथे सुद्धा 800 पॉईंटचा आपल्याला
फायदा होऊ शकतो. तर ह्या पद्धत म्हणजे एका बाजूला लॉस होणार, पण तो इतका असणार की आपल्याला दुसऱ्या बाजूला होणारा फायदा तो लॉस भरून काढून आपल्याला एक्स्ट्रा फायदा होऊ शकतो. बरेचसे लोक जे असतात हे लॉंग स्ट्रॅडल बनवतात, पण लॉंग स्ट्रॅडल मध्ये आपल्याला ॲट द मनी 49,000ला असेल तर 49,000चाच कॉलपुट घ्यावा लागतो, त्यामुळे ह्याला थोडंसं कॅपिटल जास्त लागतं. ओके, तर ते आपल्याला पहिली स्ट्रॅटर्जी आहे, मी जी तुम्हाला प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे. दुसरी स्ट्रॅटर्जी असते लॉंग स्ट्रँगल. लॉंग स्ट्रँगलमध्ये आपण काय करतो की 49,000ला आहे, तर आपण काय करतो, एक तर 49 आहे म्हणजे 48,500 आणि वर 49,500, इथला वरचा आपण कॉल बाय करतो. थोडा आउट ऑफ द मनी असल्यामुळे हा स्वस्त मिळतो, किंवा इथला आपण पुट बाय करतो. ओके, म्हणजे 49,000ला असेल उद्या, तर उद्या मी काय करून ठेवणार, मी एक तर 49,500चा कॉल बाय करून ठेवणार आणि 48,500चा मी पुट बाय करून ठेवणार. ह्याच्यामुळे काय होईल, मार्केट इथे आहे, जर समजा तेजी झाली तर हा जो कॉल आहे हा वाढणार आणि हा पुट शून्य होणार, किंवा जर मंदी झाली तर काय होणार, हा पुट वाढणार, कॉल शून्य होणार. ह्याला मला कमी कॅपिटल लागतं. पैसे कमी असतील तर आपण लॉंग स्ट्रँगल बनवतो. हे मी प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. पुढे जाऊया आपण. तिसरी स्ट्रॅटर्जी आहे जी बऱ्यापैकी लोकांना माहीत नसते, ती आहे कॅलेंडर स्प्रेड. कॅलेंडर स्प्रेड म्हणजे काय असतं, तर मी 49,000चा कॉल बाय केला. आता आपल्याला समजा 49,000 म्हणजे बँक निफ्टी आहे. बँक निफ्टीचं 5 जूनची एक्सपायरी आहे, 5 जूनला एक्सपायरी आहे. ओके, तर मी काय केलं, 5 जूनचा 49,000चा कॉल मी बाय केला, कारण मला माहिती आहे की मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तेजी होऊ शकते. मी कॉल बाय केला आणि 5 नंतर आपल्याला माहिती आहे की पुढची एक्सपायरी कधी आहे, 12 जूनची आहे. मी 12 जूनचा कॉलच शॉर्ट सेल केला. ह्याच्यासाठी थोडं कॅपिटल जास्त लागतं. कॉल मी शॉर्ट सेल केला. काय होणार, मी समजा मार्केटमध्ये तेजी झाली तर मला ह्या कॉल बाय केला होता ह्याच्यामध्ये फायदा होणार, हा जो कॉल शॉर्ट सेल केला होता ह्याच्यामध्ये नुकसान होणार. पण हा 12 जूनचा असणार आहे, त्यामुळे काय होईल, मार्केट एकदा वर जाणार आणि एकदा खाली पण येणार. कारण एकदा लोकांचं हे झालेलं असणार, म्हणजे आपल्याला रिझल्ट लागल्यानंतर सगळी उत्सुकता संपलेली असणार, त्यामुळे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी खाली येते आणि त्यावेळेला आपल्याला कॉल सेलिंगमध्ये फायदा होतो. तर किंवा जर मार्केट खालीच गेलं तर काय होईल, इथे आपल्याला लॉस होईल, कॉल बाय केलाय तिथे, पण कॉल जो शॉर्ट सेल केलाय त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होईल. आणि थोडं काय होणार, खाली गेलं तरी एक बाउन्स येणार प्रॉफिट बुकिंग असल्यामुळे, आणि ओव्हरऑल ह्या कॅलेंडर स्प्रेडमध्ये सुद्धा फायदा होतो. पण हे कॅलेंडर स्प्रेड जर करायचं असेल तर ऑप्शनचं चांगलं नॉलेज तुमच्याकडे असेल तरच तुम्ही करू शकता, कारण त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करण्याची वेळ येते. तर हे झाले आपल्याला 3 गोष्टी ज्या मी तुम्हाला आता चार्टवर सुद्धा दाखवणार आहे. ओके, तर मी तुम्हाला त्याच्यासाठी पुन्हा एकदा चार्टवर नेतोय आणि आपण काय करूया, बँक निफ्टी ओपन करूया. निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, मी तुम्हाला उदाहरणासाठी बँक निफ्टी दाखवतोय. बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की मी थोडंसं तुम्हाला हे जे आहेत आत्ता काढलेले हे, ओके, आपल्याला काय दिसतंय बघा, एक तर हा हाय दिसतोय किंवा हा लो दिसतोय. काय होऊ शकतं, मार्केटमध्ये जर तेजी झाली तर हा हाय ब्रेक होईल, किंवा मंदी झाली तर हा लो ब्रेक होईल. हे आपल्याला गणित आता फिक्स माहिती असलं पाहिजे. जर मार्केटमध्ये तेजी होणार असेल तर हा जो बनलेला हाय आहे हा ब्रेक होणार वरच्या दिशेनं, कारण इलेक्शनचा रिझल्ट आहे, मोठी मुवमेंट होणार. आणि बरोबर आपल्या सुदैवानं आपण मधोमध आहोत, बरोबर, थोडंसं वर जास्त आहे पण मधोमध आहोत. खाली आलं तर हे लो आपण सहज तोडू शकतो. मग आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला लॉंग स्ट्रॅडल बनवायचं असेल आणि उद्या 49,000लाच असेल तर आपण कॅल्क्युलेट करायचं की 49,000चा कॉल मला बाय करायचा आहे आणि हे शेवटी करायचं आहे उद्या 3 3:15 नंतर. जर 49,000चा कॉल बाय केला, 49,000चा पुट बाय केला, तर दोघांसाठी किती प्रीमियम द्यावा लागतोय त्याची बेरीज करायची. त्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं की ह्यामध्ये आणि ह्यामध्ये अंतर किती आहे. तर समजा ह्यामध्ये अंतर आहे 500 पॉईंटचं, बरोबर. तर मार्केट नक्की हे हाय ब्रेक करणार एवढं तर नक्की आहे, किंवा जर लो होणार असेल, खाली जाणार असेल तर नक्की हा लो ब्रेक करणार. समजा ह्याच्यामध्ये कितीचं अंतर आहे, ह्याच्यामध्ये समजा 700 पॉईंटचं, मी उदाहरण सांगतोय, तुम्ही कॅल्क्युलेट ॲक्च्युअल करून बघा. ही जी बेरीज होईल ना ती 500 किंवा 700 पेक्षा कमी असली पाहिजे, बरोबर, तरच तुम्हाला काय होणार, इथनं वर गेल्यावर फायदा होणार. समजा इथे बेरीज असेल 600, ओके, तर काय होईल,
तुम्ही इथून समजा इथपर्यंतच गेलं मार्केट, तर तुम्हाला 500 रुपयेच मिळाले. 600 रुपये घातले होते, 500 मिळाले, तुम्हाला फायदा होणार नाही. पण इथून इथपर्यंत आलं तर तुम्हाला 100 रुपये फायदा होऊ शकणार. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही जी बेरीज आहे ती ह्या दोघांचं तुलना करून, म्हणजे हे सगळं गणित तुमच्याकडे आधी डोक्यात असलं पाहिजे, तरच तुम्ही त्या पद्धतीनं तिथे करू शकता. किंवा दुसरी मेथड जी आहे, ह्याला काय म्हणतात, ह्याला म्हणतात लॉंग स्ट्रॅडल. लॉंग स्ट्रँगल करायचं असेल तर तुम्ही काय करणार त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी समजा आत्ता आपण इथे आहोत, तर मार्केट समजा उद्या 3 वाजल्यानंतर पुन्हा इथेच असेल, साधारण 49,000च्या आसपास असेल, असं आपण समजूया इथे असेल. तर आपल्याला काय करायचं, इथून साधारण 500 पॉईंट वर बघायचं, 49,500चा कॉल कितीला येतोय. इथून 500 पॉईंट खाली बघायचं, 48,500चा पुट कितीला येतोय. इथला पुट बाय करायचा, ओके, आणि इथला कॉल बाय करायचा वरचा, ओके. तर ही झाली दुसरी स्ट्रॅटेजी. ह्यामध्ये सुद्धा ह्या दोघांची बेरीज करून बघायची. आणि मार्केट आपल्याला काय झालं पाहिजे, ह्या दोघांची बेरीज समजा 500 पॉईंट आली, ओके. तर आपल्याला फायदा कधी होणार, मार्केटनं 500 पेक्षा जास्त एका दिशेनं मुवमेंट केली तरच फायदा होणार. म्हणजे आपल्याला वर 500 पॉईंट आणखीन जायला पाहिजे तर फायदा होणार ह्या लेवलपासून, आणि आपल्याला आणखीन वर जायला पाहिजे तर फायदा होणार, किंवा ह्या लेवलपासून आणखीन खाली यायला पाहिजे. तर ह्या दोघांच्या प्रीमियमची बेरीज करायची, मग तुम्हाला ते लक्षात येऊ शकेल की आपल्याला किती फायदा होऊ शकतो ते. तर हे झालं आपल्याला लॉंग स्ट्रँगल विषयी. कॅलेंडर स्प्रेड असेल तर तुम्ही त्याच्यासाठी मात्र तुम्हाला ऑप्शनची थोडीशी माहिती पाहिजे. जिथे आहे तिथला बाय करायचा. 49,000 असेल, 49,000चा कॉल 5 जूनचा मी बाय केला, तर 12 जूनचा मी सेल करणार. त्याच्यात सुद्धा बेरीज वजाबाकी लक्षात घ्यावी लागते. शक्यतो जर तुम्ही नवीन असाल तर ह्याच्यामध्ये जाऊ नका, कारण तुम्हाला काय होऊ शकतं, ती ॲडजस्टमेंट जर समजली नाही, त्याच्यामध्ये ऑप्शन सेलिंग आहे, रिस्क जास्त इन्वॉल्ड आहे. तर त्यामुळे लॉंग स्ट्रॅडल किंवा लॉंग स्ट्रँगल तुम्ही करू शकता जर तुम्ही कन्फ्यूज असाल. तुम्ही जर फिक्स तुमच्या मनात वाटत असेल की बाबा बीजेपी लेड एनडीएचं सरकार येणार आहे, मार्केटमध्ये तेजी होणार आहे, तर आपण काय करू शकतो, आपण कॉल बाय करू शकतो. तर ह्या पद्धतीनं मी तुम्हाला सर्व इव्हेंटच्या दृष्टीनं कशा प्रकारे आपल्याला उद्या संध्याकाळी तयारी करायची आहे ते सांगितलं. मी आता काय तयारी करणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. अर्थात मी इथे तुम्हाला जे सांगतोय ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कुठला पक्ष किंवा कुठलं ह्याला काही महत्त्व नाही आहे. आपण शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी आलोय, बरोबर. प्रत्येकाची आपली आपली मतं असतात. तर माझं जे मत आहे आणि त्याच्यानुसार मी काय करणार आहे ते मी तुम्हाला इथे शेअर करतोय. सर्वसाधारणपणे मी असं काही शेअर करत नाही, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी ते करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याला कसा रिस्पॉन्स येतो त्यानुसार मी पुढे करावं की न करावं हे ठरवेन. पण ह्याच्यामध्ये मला जे सांगायचं आहे की माझा स्वतःचा पण एक काही अंदाज आहे, बरोबर. मी काही सेफॉलॉजिस्ट नाही, मी काही ज्योतिषी नाही. भले ज्योतिषशास्त्राचा विद्यार्थी जरी असलो तरी मी काही ज्योतिषी नाही अगदी प्रोफेशनल. तर मी माझ्या पद्धतीनं जे काही मला लक्षात आलंय त्यानुसार मी एक अंदाज व्यक्त केलाय, आणि त्याच्यानुसार मी माझ्या पोझिशन घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. मी काय करतोय मी ते तुम्हाला सांगतो, ओके. तर तुम्ही फॉलो करा असं माझं अजिबात म्हणणं नाही. इनफॅक्ट एक डिस्क्लेमर मी खाली पण देणार आहे. मला असं वाटतंय की सध्या जे सरकार आहे हेच सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता जास्त आहे. अनेक एक्झिट पोलनी पण तेच सांगितलेलं आहे. तर साधारणपणे मला असं वाटतंय की बीजेपीला साधारणपणे 325 जागा मिळतील, 15 कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे 325 310 होऊ शकतात, मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील असा माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे, बरोबर. आणि त्याच्या बेसिसवर मी ट्रेड घेणार आहे. इथे ट्रेड काय घेणार आहे आणि मी काय करणार आहे याला महत्त्व आहे, या अंदाजाला महत्त्व नाही आहे. पण जर समजा ह्या पद्धतीनं मी ट्रेड घेणार असेल तर मी तेजीच्या पोझिशन बनवतोय. तेजीच्या पोझिशन म्हणजे मी कॉल बाय करतोय, मी फ्युचर बाय करतोय, किंवा मी अशा पद्धतीनं बनवतोय की ज्याच्यामध्ये मी तेजी करतोय, ओके. अर्थात इथे माझी ही पण तयारी आहे आणि मी तसं त्याच्यासाठी कॅपिटल पण तयार ठेवलंय. जर समजा माझ्या अपेक्षेनुसार झालं आणि तरी मार्केट खाली आलं तर मी काय करणार, किंवा माझ्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं आणि तरीही मार्केट खाली आलं, वर गेलं मार्केट तर मला फायदाच होणार आहे. पण जर खाली आलं तर उलटसुलट काही झालं तरी मला तेवढं आजपर्यंतचा जो अनुभव आहे आणि माझ्याकडे असलेलं कॅपिटल यानं मी काय करू शकतो, ॲडजस्टमेंट करण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे मी करतोय ते तुम्ही फॉलो करू नका, पण मी ह्या पद्धतीनं करणार आहे. तेजीच्या पोझिशन बनवायला मी आजपासून सुरुवात केलेली आहे आणि उद्या मार्केट क्लोज होईपर्यंत मी त्या बनवणार आहे.
कारण मी वेगवेगळ्या एकदम घेत नाही. मी आत्ता समजा 1-2 लॉट घेतले, उद्या सकाळी 2 लॉट घेतले, परत दुपारी 2 लॉट, अशा पद्धतीने मी हळूहळू पोझिशन बिल्ड करतो. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं डिस्क्लेमर मला तुम्हाला सांगायचं आहे, की ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली कुठलीही माहिती म्हणजे तुमच्यासाठी ट्रेडिंगची टिप नाही आहे. त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करू नका. केलं तर जे काही फायदा किंवा नुकसान होईल त्याला तुम्हीच जबाबदार असणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं असतं, कशा पद्धतीनं सेटअप बनवायचा असतो हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. अमुकच सेटअप तुम्ही बनवा असा माझा आग्रह नाही आहे किंवा असं माझा तुम्हाला सल्ला पण नाही आहे. तुम्हाला कुठली गोष्ट करायची असेल तर सेबी रजिस्टर्ड सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. तर हे झालं इलेक्शन रिलेटेड गोष्टीमध्ये आपण काय करू शकतो, मी काय करणार आहे हे मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य एखादं लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंटसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.